नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्ण तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. आपण पाहणार आहोत अनारशीची रेसिपी. त्यासाठी आपण हे तांदूळ भिजायला घालणार आहे. मी 1 किलो तांदूळ भिजायला घातले. हे आपल्याला 3 दिवस भिजवायचे आणि प्रत्येक दिवशी याचं पाणी चेंज करायचं. हा पहिला दिवस आहे. अशा प्रकारे आता हे आपण तांदूळ सुकवून घेणार आहोत. पूर्ण कोरडे होईस्तोपर्यंत सुकून घ्यायचे आहे 2-3 तासापर्यंत. अनारसे बनवण्यासाठी आपण जे तांदूळ सुकायला घातले होते त्याचं असं पीठ बनवून आणलेलं आहे आणि ते चाळून घेतलेलं आहे. आणि त्यात आपण आता 1 किलो तांदळाच्या पिठाला आपण 3 पावशेर असा गूळ चिरून घातलेला आहे. याच्यात मला याला पाणी न घालता आपण हे सगळं मळून घेणार आहोत. हे सगळं मळून घ्यायचं आहे एकत्र. अशा प्रकारे आपण तांदूळ आणि गूळ, तांदळाचं पीठ आणि गूळ असं मळून घेतलेलं आहे आणि त्याचे असे गोळे बनवलेले आहेत. तर हे पीठ लवकर एकत्र होत नाही, त्यासाठी आहे ना थोडं थोडं करून हे मिक्सरमधून काढून घ्यायचं. त्यामुळं ते असे गोळे तयार होतात. असे सगळे आपण असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर हे सगळे गोळे तयार करून झाल्यानंतर आपण हे पीठ 3 दिवस असंच ठेवणार आहे डब्यामध्ये झाकून. असा अनारशाचा उंडा आपण एक घेतलेला आहे. ते 2-3 दिवस आपण असं ठेवलेला होता गूळ घालून. आपण हे चांगला मळून घ्यायचा आहे. तो मिळून येत नसेल तर त्यात थोडंसं दुधाचा हात लावून गोळा नीट करून घ्यायचा आहे किंवा थोडीशी केळी मिसळायची. आपल्याकडे केळी आहे आता, पण याच्यातली थोडी मिसळणार आहे याच्यात. अशा प्रकारे आपण केळी घालून हे चांगला मळून घेतलेला आहे आणि अशा त्याच्या लाटी करून पुऱ्या तयार करून घ्यायच्या छोट्या छोट्या. खसखस टाकायची एक साईडला आणि एक साईडला असं खसखस लावून घ्यायची. अशा प्रकारे आपण सगळे अनारसे तयार करून घेणार आहोत आणि ते तळून घ्यायचे. अशा प्रकारे आपण तेल तापवून घेतलेलं आहे आणि असे अनारसे आपण सगळे टाकून घेणार आहोत. खसखस लावलेली बाजू आपण वरती घालणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळे अनारसे तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले अनारसे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.